नमस्कार भाविक श्रोते हो. आजपासून आपण योगी गजानन महाराजांचे चरित्र श्रवण करणार आहोत. सहज गजानन महाराजांचे नाव आज प्रत्येकाच्या मुखातून ऐकू येऊ लागले आहे. असा हा योगी कोण, कुठला, याचे नातेगोते याचा विचार साधारण प्रत्येकाच्या मनात येतो, पण त्याचा थांग पत्ता कोणालाही लागू शकला नाही. मूळ ग्रंथरचनेच्या प्रमुख आधाराला आधार मानूनच आज आपणाला ह्या मानव स्वरूपी भगवंत रूपाचे दर्शन घेऊन त्याच्याबद्दलचा आदर, प्रेम आणि त्याच्या आदर्शाचे दिव्याला व्यक्तिच्या हृदयात पाहावयास मिळते. ईश्वराबद्दल मोठा बाऊ करून तो तपाने, त्यागाने, योगाने मिळतो हे सांगताना आजच्या काळात मनाला पटत नाही. उलट सहज, सुलभ, सोप्या मार्गाने ईश्वर मिळतो हे समाधान आजच्या ह्या शेगावच्या योगी गजाननाला स्मरून मिळते असे वाटू लागते. शिर्डीचे साई, डाव्याचे नंगे बाबा, कुठले कोण, पण ज्या एका परमेश्वराबद्दल प्रत्येकाच्या मनात कुठेतरी कानाकोपऱ्याचा भक्तीचा, प्रेमाचा, ध्येयाचा झरा असतो, त्या झऱ्याचा संबंध या ईश्वर स्वरूप संतांच्या चरणापाशी येऊन धडकतो. त्याच्या धडकीत जसे विद्युत प्रवाह निर्माण होऊन लख्ख प्रकाश मिळतो, तद्वत भगवंताची जाणीव झाल्याची भावना निर्माण होताच मग कोणालाही सांगावे लागत नाही की तू इथे जा अथवा तिथे जा. आपोआपच ज्याचा त्याला ईश्वर मिळतो. अशाच संत पुरुषाचे चरित्र निर्माण करावे लागत नसते, तर त्याच्या प्रत्येक कृतीवर निरखून विचार केला तर त्यात भगवंताचेच ओतप्रोत विचार भरलेले आढळतात. दया आणि क्षमा हे मूळ भगवंताचे दोन गुण आहेत. हे गुण संतांच्या अंगी कसे दिसले हे दासगणू महाराजांनी फारच प्रेमळपणाने व गोड शब्दात महाराजांच्या चरित्रात वर्णन केले आहे, ते आपण पाहूया. परब्रह्म स्वरूपात लीन झालेले योगी शके 1832 पांडुरंगात विलीन झाले. जिवंत समाधी घेतली असे म्हणणारे म्हणतात, पण मला ते पटत नाही. भगवंतांनी उघड्या डोळ्यांनी पाहावे हे कुठपर्यंत, तर ते भक्त सन्मार्गी असतील तोपर्यंत. भ्रष्टाचार आणि भावनांना ज्या ठिकाणी तडा बसत जाईल त्यावेळी भगवंत गुप्ततेने संचार करून ज्याचे त्याला त्याच्या भक्तीप्रमाणे फळ देतात आणि जाणीव करून देतात की विसरू नका, मी गेलो नाही, जिथला तिथेच आहे. आणि ही जाणीव ज्यांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे होऊ लागते त्यांचे हृदय सहजगत्या त्या चरणाकडे धावू लागते. तेच शेगावचे प्रत्यक्ष उदाहरण. अनंत ब्रह्मांडात विलीन झालेले योगी गजानन अचानक माघ वद्य सप्तमी इसवी सन 1862 रोजी एकाएकी प्रकट झाले. ते तत्पूर्वी कोठे काय करीत होते याचा सबळ पुरावा छाती ठोकपणे कोणीच सांगू शकत नाही. गावात जिकडे तिकडे एकच गोष्ट, आज कुलकर्ण्याकडे जेवाव्यास जायची आहे. शेगाव व आसपासच्या गावात जणू काही त्यांचे सर्व गावाशीच नाते असावे असे त्यांच्या प्रेमळ वागण्यावरून वाटत होते. भिकारी एक का दोन, हजारोंची गर्दी, आणि त्यात जिकडे पाहावे तिकडे अन्नाचा सडाच सडा. भरपूर अन्न मिळाल्यामुळे भिकारी त्या अन्नाची कदर करीत नाही असे वाटू लागले. ह्याची जाणीव कुलकर्ण्यांना नव्हती. त्यांच्या मर्जीतला विश्वासू बंकट बसला होता. बंकट गर्भश्रीमंताचा मुलगा. अन्नदानाने दोघांचेही मन प्रसन्न झाले होते. गावाचा लोंढा सारखाच चालू होता. त्यातच हलके हलके हास्यवदनाने हात जोडून त्या पडलेल्या अन्नाच्या शीताकडे पाहून डोळ्यात अश्रू आणि काही उदासपणे त्यात आनंदाच्या संमिश्र भावनेने खाली लवलेल्या धिप्पाड नग्न साधारण 30 वर्षा वयाचा असा एक भिकारी त्या शीताना गोळा करीत असलेला दिसला. त्याने सर्व कण शीतन शीत, तुकडानी तुकडा गोळा केला व त्याला नमस्कार करीत वैभवशाली वाड्याकडे व ओट्यावर बसलेल्या दोघांकडे पाहत त्या अन्नाचे 2 घास तोंडात घातले. पुन्हा नमस्कार केला. अश्रूंनी डोळे डबडबले होते. जणू काय ते डोळे सांगत होते, नव्हे हृदयासी हृदय मिळवीत होते, बाबांनो, अन्न परब्रह्म आहे, त्या वाचून हा मानव देह जगू शकणार नाही. हे अन्न ज्या परमेश्वरांनी निर्माण केले त्याचे श्रम कितीतरी अमर्याद आहेत.
त्याची जाणीव आपणाला का असू नये? देवा क्षमा कर. हे अन्न ज्यानी कोणी नासले असेल त्याला ह्या गोष्टीची कल्पना नसेल. तू त्यांच्यावर रागावू नको. आणि नमस्कार करून उठलेल्या त्या ब्रह्मरूप ब्रह्मचार्याकडे बंकटाचे लक्ष गेले. कुलकर्णी विचार करू लागले. न कळताच एका ताटात सुग्रास अन्न त्या भिकारी स्वरूपातील भगवंतापुढे ठेवण्यात आले. भेदभाव नसणाऱ्या योग्याने त्याही अन्नाचे 2च घास घेतले. बैलाच्या गोठ्यातील मडक्यातील चूळ भरली, पण मध्येच बंकट पुढे आला. महाराज म्हणताच तो ब्रह्मचारी चमकला. क्षणात दोघांच्याही हृदयात भक्ती मार्गातील अद्वैताचे भास निर्माण झाले. ती वाणी, हो बाळा, अरे भगवंताने निर्माण केलेल्या सर्व वस्तू शुद्ध आहेत. आपली ओंजळी त्याला दाखवली तो काय? स्वच्छ शुद्ध स्फटिकासारखे पाणी बंकटाला दिसले. भेदभाव विसरून बंकटाने त्या भिकाऱ्याचे नव्हे, त्या ब्रह्मचार्याचे नव्हे, त्या जगाने न ओळखलेल्या परमेश्वराचे पाय धरले. जिकडे तिकडे हाहाकार झाला. एवढ्या मोठ्या शेठचा मुलगा भिकाऱ्याच्या पाया पडला. अधर्म कलिकाल आला, आता आपला धर्म बुडाला. 1 ना 2 अनेक फंदी व आपले वर्चस्व टिकवून पाहणाऱ्यांनी कोल्हेकुई पाहता पाहता निर्माण केली आणि ते बंकटाला अलग ओढू लागले. परंतु भगवंत आणि बंकट एकरूप झाले. शरीराला सर्व ओढत होते, पण मनाला मन केव्हाच जाऊन मिळाले होते. शरीराचे हावभाव व तोंडाने महाराज ह्या पलीकडे बंकटाची कृती अन्य दिसत नव्हती. प्रसंगावधान साधून कुलकर्णी व बंकटाला आशीर्वाद देऊन महाराज जो गुप्त झाले तो ते कुणालाही कुठे दिसलेच नाही. मोठ्याचा मुलगा आणि त्याला लागलेला ध्यास, त्यामुळे त्याचे वडील चिंतातूर झाले. बंकटाचे वडील भवानीराम कुलकर्ण्याचे जिवलग मित्र. 2 दिवसानंतर ते घरी आले असता भवानीरामाला मुलाची घडलेली सत्य परिस्थिती कुलकर्ण्यांनी कथन केली, पण त्या गोष्टीवर त्यांचा विश्वास बसेना. बाहेर बाधेचा त्यांनी मांत्रिकामार्फत खूप उपाय केला. छू छाने गुण आला नाही. 8 दिवसपर्यंत मुलाची तळमळ पाहून त्यांचे हृदय कळवळले. मुलाच्या आईने अन्नवर्ज केले. एकुलत्या एक कुलदीपकाचे हाल पाहून मातेच्या हृदयाचा ठाव सोडला. आणि ते दृश्य पाहून भवानीराम मात्र आता घाबरले. कुलकर्णी घरी येताच मुलाच्या समक्ष त्या सत्पुरुषाला आणा, त्याच्या दर्शना वाचून हा बरा होणार नाही. आणि काय, ह्या शब्दांचा ध्वनी कानात पडताच बंकट अर्धा बरा झाला. गावात धावपळ सुरू झाली. 1 का 2 माणसे, अहो सारा गाव त्याच्या शोधात फिरू लागला. 4 दिवसांनी बंकट उठला. तो सुद्धा शोधार्थ फिरू लागला. तो दिवस सोमवार, शिवरात्री प्रदोषाचा. शंकर भगवान प्रसन्न व्हावे तद्वत बंकटाला शिवस्वरूप योगी संध्याकाळच्या वेळी महादेवाच्या देवळासमोर टाकळीकर हरदासाचे कीर्तन ऐकत असता एकटेच अलग बसलेले दिसले. तो काय, बंकटाने जी धाव घेतली ती महाराजांच्या चरणावरच. महाराज हसले. काही खायला देशील का? झुणका भाकर. शेजार घरची सर्व मंडळी कीर्तनात आलेली. झुणका भाकर कशी मिळणार? पण विश्वासाने बंकट धावतच घरात शिरला. तो काय, माळीन त्याच वेळी गरम चून भाकरी ताटात वाढून घेत असलेली त्याला दिसली. त्याने लगेच उशीर न करता ताट उचलले व महाराजांना दिले. 1च घास प्रसाद माळणीला मिळाला भाग्य. दुसरे काय, ह्या कृतीकडे सर्वांचे लक्ष लागले. कीर्तनात कोणाचेच लक्ष नव्हते. हरदासांचे श्रोत्याकडे, श्रोते बंकटाकडे व बंकटाचे महाराजांकडे. परिस्थिती नाना महाराज टाकळीकराने ओळखली. महाराज, आपण आत यावे म्हणजे मी माझे भाग्य समजेन. महाराज क्रोधायमान झाले व म्हणाले, अरे सांगतो भगवंत सर्वत्र आहे, मग मला आत का बोलावतो? करता का सोंग करतोस? चालू दे. तो भोलेनाथ साक्षी ठेव आणि सत्यतेने आपली सेवा कर. रोकडा जबाब मिळताच हरदास सर्द झाले. कीर्तन आटोपताच सर्वजण महाराजांना घेऊन घरी आले. रात्री महाराज झोपले असे समजून सर्व झोपले.
नानाबुवांचा खट्या घोडा थैमान घालू लागला. साखळदांडस तोडून पळतो की काय असे वाटू लागले. तोच महाराज उठले. इतक्यात हरदासाला जाग आला. घोड्याजवळ महाराज जात आहे हे पाहताच तो ओरडला, महाराज घोडा चावेल, लाथा मारेल, दूर राहा. पण चमत्कार, महाराजाने त्याच्या पाठीवर थाप मारताच तो शांत झाला. इतकेच काय, पण त्याच्या 4 पायात महाराज स्वतःही झोपले. प्रत्यक्ष हा पुरावा मिळताच नाना महाराज नतमस्तक झाले. धन्य आहे बंकटा तू, म्हणून महाराजाला उठवून त्यांनी घरात आणले.